विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आयोगाने आतापर्यंत प्रार्थना समाजावर खूप मोठे प्रश्न विचारलेले आहेत आणि आपण आज प्रार्थना समाजासंदर्भात माहिती बघणार आहोत. प्रार्थना समाजाची स्थापना 31 मार्च 1867 ला मुंबईमध्ये दादोबा पांडुरंग तरखडकरांचे लहान भाऊ आत्माराम पांडुरंग तरखडकरांनी केले होते. बऱ्यापैकी तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. आणि हा जो प्रार्थना समाज होता, हा प्रार्थना समाज ब्राह्मो समाजाच्या प्रभावातून निर्माण झालेला समाज होता. आणि या प्रार्थना समाजामध्ये जे सदस्य म्हणून काम करणारे जे वर्ग होता ना, हा महाराष्ट्राच्या समाज सुधारणेतली पहिली फळी होती. ज्याच्यामध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर, त्याच्यानंतर ना जोशी, गोपाळकृष्ण गोखले, ते भाऊ महाजन, न्यायमूर्ती रानडे, नाम जोशी, मामा परमानंद, न्यायमूर्ती चांदावरकर, वामन आबाजी मोडक, पंडिता रमाबाई, सरस्वतीबाई जोशी, अशा अनेक लोकांचा, धुरंधर लोकांचा याच्यामध्ये सहभाग होता. आणि हे प्रार्थना समाजाचं जे ब्रीद वाक्य होतं ना, ते सत्यमेव जयते होतं. प्रार्थना समाजाचा प्रसार प्रचार करण्यासाठी त्यांनी वापरलेलं जे काही माध्यम होतं ना, ते सुबोध पत्रिका होतं. याच्यावर अनेक पीवायक्यू येऊन गेलेले आहेत. तुम्हाला दिसत पण असतील ते. त्याच्यानंतर प्रार्थना समाजाचा इतिहास, एकेश्वर निष्ठाची कैफियत, हे प्रार्थना समाजाचं वेगवेगळं वाङ्मय होतं. ज्याच्यामध्ये त्यांनी आज सांगितलं, की प्रार्थना संगीत पण आहे बरं का. त्याच्यानंतर प्रार्थना समाजाची श्रद्धा ना भागवत पंथावर होती. प्रार्थना समाजाची अ, जे काही वचन वापरले तिथं प्रार्थना समाजाने, तिथं संत तुकारामांची अभंग वापरलेले आहेत. मग प्रार्थना समाजाच्या योगदानामध्ये आपल्याला काय सांगता येईल, की पंडिता रमाबाईंनी आर्य महिला समाजाची स्थापना याच्या मार्फत केली होती 1882 ला. नाम जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीग काढलं होतं 1911 ला. याच्याच मार्फत कामगारांची उन्नती व्हावी हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. गोपाळकृष्ण गोखले यांनी 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना केली होती, की निस्वार्थी लोकांची एक पिढी तयार व्हावी असा त्यांचा हेतू होता. यानंतर पुन्हा डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना झाली आहे. जे विठ्ठलरामजी शिंदे यांनी केलेली होती. असे वेगवेगळे घटक प्रार्थना समाजाच्या मार्फत सांगता येतील आपल्याला. प्रार्थना समाजाच्या जर आपण उद्दिष्टामध्ये जर बघितले ना, तर समाजाची नैतिक प्रगती झाली पाहिजे. हे पण उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून केलं होतं. पण म्हणावं तेवढंसं प्रार्थना समाजाला नंतरच्या कालावधीमध्ये यश भेटलं नाही. याच्या पाठीमागचं मूळ जे कारण आपल्याला सांगता येईल, की प्रार्थना समाजाला अपयश का आलं? तर प्रवर्तकामध्ये त्यांच्यामध्ये आपापसामध्ये मतभेद होते. त्याच्यानंतर जनसामान्याचा पाठिंबा नव्हता. उच्च मध्यम वर्गीयाकडं नेतृत्व गेलं होतं. तर आचार आणि विचारामध्ये त्यांच्या संगती होती. आणि हे प्रार्थना समाजाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे पण तुम्ही सांगा.